कवितेचं नाव आहे मृगजळ. सुख हे मृगजळासारखं असतं. अगदी समोर तर दिसतं, पण जवळ जाताच आणखी दूर गेलेलं असतं. सुख हे मृगजळासारखं असतं. मृगजळ म्हटलं की आम्ही हरिणालाच वेडा ठरवतो, पण त्या वेड्यांमध्ये स्वतःला मात्र मोजायचं विसरतो. दोघांच्या वेडेपणात फरक आहे तसा तृष्णा भागवायला बिचाऱ्या हरणाला पाणी गवसत नाही. आम्ही मिळालेल्या पाण्याने तृष्णा भागवत नाही, कारण अजून थोडं लांब दिसणाऱ्या मोठ्या तळाचा मोह आवरत नाही. सुख हे मृगजळासारखं असतं. थोडं अजून, थोडं अधिक हे फक्त माणूसच करतो. तृष्णा वाढविण्यात दिवस निरात्र एक करतो. शिकलो तर सुखी, पैशाचा हा आकडा पार तर सुखी, घरात एक खोली वाढली तर सुखी, लोकांनी आम्हाला ओळखलं तर सुखी. अशा सुखाच्या अनेक भ्रामक कल्पना करतो, पण सुख हे मृगजळासारखं असतं. सुखाच्या मागे पळताना अचानक कोणीतरी एक तेजस्वी नजरेस पडतो. मिळालेल्या पाण्याने तो शांतपणे आपली तहान भागवत असतो. न पळता देखील तो आनंदी असतो. नकळत त्याच्यासोबत विसाव्याचे 2 क्षण घालवतो. थोडा वेळ का होईना पळण्याचा विसर पडतो. तो थांबण्याचा आग्रह धरतो, पण आम्ही निघायची घाई करतो. कारण आम्हाला थोडं लांब दिसणाऱ्या सुखाचा शोध चालूच ठेवायचा असतो. सुख हे मृगजळासारखं असतं. खुशाल जा मृगजळाच्या शोधात, इथं कोण थांबवणार? पण मग तक्रार मात्र नको. इतकं पळून दमल्यावर ओंजळ रिकामी का हा प्रश्न नको. आजचं सोडून उद्याच्या मागे गेल्याचा पश्चाताप नको. तहान भागत नाही याची व्याकुळता नको, पण आम्हाला ते पण मंजूर नाही. आणि थांबून तहान भागवणं हे पण मंजूर नाही. म्हणूनच तर कदाचित या चक्रातून आमची कधी सुटका नाही. सुख हे मृगजळासारखं असतं. अगदी समोर तर दिसतं, पण जवळ जाताच आणखी दूर गेलेलं असतं.